नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं. ही निवडणूक राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी नसून स्थानिक प्रश्नांवर आधारित असल्यामुळे आपण माघार घेतल्याचं तनपुरेंनी सांगितलं. आपण कोणताही पक्ष सोडलेला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचाच कार्यकर्ता असल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे निराधार असून त्याचा कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना स्वतंत्र दिलं असून त्यांनी गावगावच्या प्रश्नांनुसार निर्णय घ्यावा असं आपण सांगितल्याचं तनपुरेंनी नमूद केलंय. कोणत्याही पक्षाच्या प्रचार मंचावर आपण गेलेलो नाही, त्यामुळे चुकीचे अर्थ काढू नयेत अशी विनंतीही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. ईडी कारवाई आणि या निवडणुकीचा संबंध जोडण्याच्या आरोपांवरही तनपुरेंनी उत्तर दिलं. आर्थिक गुन्हे शाखेकडून वर्षभरापूर्वीच क्लीन चिट मिळालेली असून न्यायालयानेही त्यांना मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाचा आणि सध्याच्या निवडणुकीचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तनपुरे आपल्या बाजूने असल्याचे दावे केले असले तरी तेही त्यांनी फेटाळून लावले आहेत. आपण आजही आणि भविष्यातही पवार साहेबांसोबतच राहणार असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं. अरे मतदान गुप्त मतदान आहे. लोकशाहीचा गुप्त मतदानाचा अधिकार आहे. गुप्त मतदान नाही, मतदानाचा विचारधारा. मी अजून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहे. मी काय भाजपमध्ये जाईल वगैरे जी काय चर्चा होती, मी काय पक्ष प्रवेश कुठेही केलेला नाही. फक्त या ही निवडणूक काय राज्याच्या राजकारणाला गती कलाटणी देणारी वगैरे नव्हती, पोटनिवडणूक होती. म्हणून आपलं मी वेळोवेळी सांगितलं की स्थानिक प्रश्न बघून फक्त या निवडणुकीमध्ये मी थांबण्याची भूमिका घेतलेली आहे. मी काही कुठला पक्ष सोडलेला नाही, नवीन कुठल्या पक्षात प्रवेश देखील केलेला नाही. मी थांबलो हीच माझी मोठी भूमिका होती. गावोगावच्या कार्यकर्त्यांचं मी त्यांना मोकळीक दिली होती. त्यांचे जे काय विचार असतील त्याप्रमाणे त्यांनी ते केलेला विषय. स्थानिक कार्यकर्त्यांच्या गावोगावच्या काय काय अडचणी असतात, त्यांची काही मतं असतात, त्याचा आदर राखत त्यांना मी मोकळीक दिलेली आहे आणि त्या पद्धतीने त्या गावची आमची पार्टीची संघटनेची जी काही मतं असतील त्यानुसार मतदान करावं असं सांगितलंय. हे बघा, मी वेळोवेळी मी कधीही भाजपमध्ये जाणार असं मी कधीही म्हटलेलं नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आज आहे. फक्त या निवडणुकीपुरतं मी तटस्थ भूमिका घेतलेली, मी माघार निवडणुकीतनं घेतलेली आहे. त्याची कारणही मी वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. मी भाजपमध्ये जाण्याचा कुठला प्रश्न येत नाही. थांबल्याबद्दल आभार मानले मी समजू शकतो. बाकी माझ्याबद्दल त्यांचं काय मत असेल हे आपण त्यांना विचारलेलं जास्त सोयीस्कर पडेल. मी फक्त कुठलंही मत या निवडणुकीमध्ये व्यक्त केलेलं नाहीये. मी माघार निवडणुकीतनं घेतलेलं आहे. ती वेळोवेळी मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी कुणाच्याही स्टेजवर गेलेलो नाही. याचा असा अर्थ होत नाही की मी भाजपमध्ये प्रवेश केला. तर हे बघा, ईडीचा निकालाचा आणि या निवडणुकीचा जर कोणी संबंध लावत असेल तर त्याचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाहीये. ईडीचा केस माझ्या एकट्यावर नव्हती. राज्यातले जवळपास 50-60 जण त्याच्यामध्ये होते आणि एक वर्षभरापूर्वीच जे आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी सुमारे एक वर्षभरापूर्वी याच्यामध्ये क्लीन चिट दिली होती किंवा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. तो क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने म्हणजे हा क्लोजर रिपोर्ट दिला त्यावेळेस स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं निधन देखील झालेलं नव्हतं. म्हणजे पोटनिवडणूक लागेल हा कुठला विषय देखील नव्हता. एक वर्षभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य सरकारच्या क्लीन चिट दिली होती. त्याचा न्यायालयाने स्वीकार हा 2-3 महिन्यापूर्वी केला आणि त्या आधारावरती काल ईडीच्या न्यायालयाने निकाल दिला की मूळ गुन्हा जर नसेल तर ईडीला पुढे तपास करता येणार नाही. या मुद्द्यावरती कालचं फक्त झालं. याचा आणि या निवडणुकीचा अजिबात अर्थार्थी संबंध नाहीये. नाही, म्हणजे नीट माहिती घ्यावी, नीट अभ्यास करावा. या निवडणुकीचा आणि ईडीचा मी सांगितल्याप्रमाणे अर्थार्थी कुठेही संबंध येत नाही. वर्षभरापूर्वीच जर ईओडब्ल्यू किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जे महाराष्ट्र शासनाचं आहे त्यांनी एक वर्षभरापूर्वीच याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. वर्षभरापूर्वी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट फक्त काही तांत्रिक बाबी त्याला पुढे थोडा वेळ लागला आणि काल त्या गोष्टी क्लिअर झाला. याचा अर्थ या निवडणुकीशी संबंध जोडणं हे दुरान्वये देखील या निवडणुकीशी संबंध नाहीये. मी कुठल्याही स्टेजवर गेलेलो नाही. कार्यकर्त्यांनी त्यांची काय गावातली परिस्थिती असेल, गावातले स्थानिक राजकारण असेल ते बघून त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल. मी कुठल्या स्टेजवर तुम्हाला दिसलोय का काय? त्यामुळं कृपया माझा भाजप प्रवेश तुम्ही लोक करू नका. हे बघा, मी आजही पवार साहेबांसोबतच आहे, कालही होतो. पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.